बाकीच्या काय पळून गेल्या वाटतं? नाही नाही, ते आम्हाला बोलायला लागल्या की सांग म्हणून, कामाला चांगला आहे, चांगला मुलगा आहे, कसला कामाला चांगला आहे म्हणजे? हा म्हणजे कामाला लागलेलं आहे ना, जस्ट नोकरीला लागला. मला वाटलं घरी कामाला चांगला आहे. अजूनपर्यंत मला हनीमूनला नाही नेलं. असं ऐकत नाही म्हणूनच राग येतो ना, ऐकत नाही गोष्ट ना. हो, मी काय तक्रारी सोडवायला आलोय. पण मला सांगा, एक मुलगी वर्षभर बाईकवर बसते आहे न चुकता, मग तरी सुद्धा तुम्हाला हे टेन्शन होतं की हा विषय पुढे नेऊया? हे खरं 1 वर्षापूर्वी न्यायचा होता ना विषय पुढे. मला सांगा, हा होकार बिकार मिळेपर्यंत तुम्ही बाईकवर वगैरे काय बसला नाही? भेटत होतो. तुझा माझी मी जाते असं नाही, भेटत होता म्हणजे त्याच्यात कुठे खंड नाही पडला. नाही, मी सगळ्यांना सांगायची, आज हा मुलगा बघून गेला, आज तो मुलगा बघून गेला, असं सगळ्यांना सांगायचं. मी शेअर करते. पण तेव्हा तुमच्या मनात काय व्हायचं मुलगा बघून गेला कळल्यावर? म्हणून म्हटलं फार आता थांबायला नको, विचारून टाकूया म्हणून झालं होतं इकडे. ती मुलं येऊन गेली की हा मुलगा अस्वस्थ व्हायचा माहिती. मग घरी कळल्यावर काय झालं? काय नाही, आमच्याकडे दोन्हीकडे तसेच नकारच चालू होते. मग मला सांगा, फायनली मग होकार मिळाला का पळून जाऊन लग्न केलं? नाही, ऍक्च्युली आम्ही पहिलं कोर्ट मॅरेज ठरवलं. फक्त माझे आई वडील इन्व्हॉल्व नव्हते, की त्यांचं पण हे होतं की आमच्या हे करतेस तू. आई बाबा काय करायचे? आई पप्पा कामावर जायचे आणि आई पण कामावर जायची. कुठे काय कुठे होते ते सांगा. कामावर जायचे म्हणजे कुठे कामाला होते असं जरा बोलू तर द्या ना त्यांना. ठीक आहे, सॉरी. कुठे होते आई बाबा? पप्पा आमचे BMC मध्ये होते आणि आई एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये होते. आणि तुमच्याकडे? आई माझी घरीच असते, हाऊसवाईफ होते, आणि पप्पा बाटा कंपनीत होते, पण आम्ही बिझनेसच करत होतो, खेकडे विकणं असं. खेकडे विकायचे. खेकडे आणायचे कुठून? ग्रँड रोड वरून किंवा मस्जिद बंदर वरून, असं एल्फिस्टन मधून. खेकडे? हो, खेकडे, प्रॉपर खेकडे. हा तुमचा व्यवसाय होता? हो, आमचा. तुम्ही लहान असताना? आणि कुठे जोगेश्वरीत? हो, जोगेश्वरीत. काय सुंदर व्यवसाय होता. अजूनही माझी आई जाते. अरे वा, छान. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण मस्त. शाळा कुठली? शाळा भांडुपला, जिजामाता स्कूल. जिजामाता. आणि तुमची शाळा? अस्मिता. अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी. अभ्यास खूप केला तुम्ही? जास्त नाही, कमी. तुम्ही? अभ्यासात नाही. कंप्लीट. खेळात भरपूर. हो, कबड्डी, खो खो आवड होती तुम्हाला? हा, खेळात पण आवड आहे, क्रिकेटमध्ये. व्हेरी गुड. मग नोकरी वगैरे काय केली का? हा, जेट एअरवेजला होती. तुम्ही? हा, म्हणजे ह्यानी लावलेलं मला असं पार्ट टाइम. म्हणजे आमचं ओळख झाली तेव्हा ह्यानी मला जॉबला लावलेलं. ओळख कशी झाली? म्हणजे माझा आत्तेचाच मुलगा आहे. महत्वाच्या मुद्द्यावर विमान लँड झालेलं आहे. काय झालं? आत्तेचाच मुलगा आहे. मी ह्यांच्याकडे ऍक्च्युली राहायला गेलेली. माझं करिअर करायचं होतं मला, आणि माझी आत्याचा तेव्हा माझ्यासाठी रोल मॉडेल होती. म्हणजे ती तिच्या मुलांना खूप हे करायची, म्हणजे व्यवस्थित असं. आमचे आई वडील पण होते, पण एक ते बोलतात ना आपुलकी मुलांबरोबर. मग मी आत्तेकडे जाऊन करिअर करायचं ठरवलं. तर त्यात ह्यानी मला विचारलं. कुठे गेलात? भांडुपला राहायला होते यांच्याकडे. कॉलेज तिथून केलं. किती दिवस होता? नाही, होती चांगली, 1 वर्ष होती. 1 वर्ष म्हणजे येऊन जाऊन होती अशी आईकडे मध्ये. तुम्ही सोडायला जायचे त्यांना? नाही, आधी काही नव्हतं. मग आधी काही नव्हतं. नंतर त्यांनी विचारलं, 12वी झालं. 12वीच्या म्हणजे एंडिंगला असं कॉलेजला यायचे. 6 महिने नाही बोललेली मी, तरी 6 महिने पाठी लागले की नाही. काय पाठी लागला? काय झालं? त्यांना आवडायची. मला वाटतं माझा नवरीचा फोटो तुझा आवडलेला का कधीतरी? 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली गोष्ट म्हणजे ते बाईक चालवतात, तर बाईकवरून चालवता ते मोबाईलवर बोलतात, कोणाचाही कॉल येऊ देत. पहिली गोष्ट म्हणजे ती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा कायद्याने गुन्हा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि मोटरसायकल चालवताना जरा हळू. वाहतुकीचे सगळे नियम पाळा, एवढंच या निमित्ताने सांगणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पोट थोडंसं कमी करावं. तुमचं सगळं असं टिचकीवरच आहे का? तिसरी अपेक्षा म्हणजे कुठलं काम नाही झालं की खूप चिडचिड करतात, मग सगळ्यांवरती राग काढतात. तर हे तुमच्यावर पण? हा, इव्हन माझ्यावरती. 1.5 महिन्यात एवढा बदल? आता बोला. अपेक्षा म्हणजे म्हणायला गेलं तर सर, नाही आधी या अपेक्षेचं सांगा. अच्छा, या सगळ्यांवरती चिडचिड करतात, ते कधी कमी होणार आहे? होईल सर लवकरच. नाही तर परत पायपावर घेऊन जाणार. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. कुठलाही शब्द थोडा जरी वाकडा बोललो किंवा गेला तर लगेच राग येतो आणि चिडायची सुरुवात होते. ते बंद झालं पाहिजे. काय हो? कारण की तुम्ही वाकडं का बोलता? म्हणजे असं नाही की मी ते बसलोय ना, थांब जरा, एवढं बोललं तरी पण तिला राग आलाच पाहिजे. काय हो? मग तिथे कोणी असेल
इव्हन तिच्या घरातले असतील किंवा माझ्या घरातले असतील किंवा मी असेल. छोट्या छोट्या कारणांवरून चिडतात ते कमी केलं पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? हा, तुम्ही इकडे बसूच नका ना, कशाला बसताय ते बसेल. इकडे बसा. हा? दुसरी अपेक्षा आपल्या वयानुसार आपलं हेल्थ पण मेंटेन झाली पाहिजे सर. ती अपेक्षा. स्वतःबद्दल नाही, यांच्या अपेक्षा. ती बोलली ना माझ्याबद्दल. माझं झालं पाहिजे, स्त्रीचं पण झालंच पाहिजे ना. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा हीच आहे सर की जेव्हा शॉपिंगला जातो ना तेव्हा गेल्यानंतर मला कुठली जीन्स घ्यायची असेल ना, पूर्ण अर्धा तास तिला सिलेक्शनमध्ये घालवायचा आणि मला ती मनापासून आवडल्यानंतर तो बोलणार की 1200 रुपये आणि ही बोलणार की मला नको आहे. म्हणून मी जास्तीत जास्त हिच्याबरोबर कुठे शॉपिंगला वर जायचं टाळतो. एकतर जवळच्या दुकानात घे, फिक्स रेटवालं, ते बरं पडतं. ते बार्गेनिंगमध्ये जर हिच्याबरोबर गेलं कोण तर त्याची वाट लागेल. त्यांचं म्हणणं आहे बार्गेनिंग तुम्ही करताना त्याच्यामध्ये त्यांची फार अडचण होते, तर जरा बार्गेनिंग कमी करा, असं त्यांची अपेक्षा आहे. आणि अजून एक तुम्ही 3 दिल्यात पण माझी 4थी आहे अपेक्षा की 6 वाजल्यापासून उठ नको बोलू बाबा. ऍटलिस्ट जर मी 12-1 वाजता झोपेन तर मग कामाच्या लोडनी मी 8-8:30 उठलं तरी पण माझ्यासाठी थोडंसं झोप पूर्ण करणे बेस्ट आहे. हीच अपेक्षा आहे की 6 वाजल्यापासून उठ. कारण की टाइमपासच तेवढे करतात. आई बरोबर नाचणार काय, बहिणीला उचलून काय घेणार, माझी आई आहे तर लहानपणापासून करत आलो तर मी आता मोठा झालो त्याच्यामध्ये टाइमपास जास्त असतो. त्यामुळे मी लवकर उठवते. बाबा तुला काय 6 करायचं वाजता असेल उठ, तर. 6 ते 8 नाच आणि 8 वाजता कामावर पोच. ते किती वेळा करायचे फोन? असंच काही सणवार वगैरे असला तर फोन करायचे, मग बोलायचे आत्याचा मुलगा आहे म्हणून आवडायचा तर बोलायचे फोनवर. नाही पण शनिवारी कशाला फोन करायचे तुम्ही? सणवार असल्यावर शनिवारी. सणवार मला वाटलं फक्त शनिवारी फोन करायचे. आणि यांचा स्वभाव कसा आहे? वहिनींचा स्वभाव चांगला आहे पण छोट्या छोट्या गोष्टींवर काय रडते ती. उत्तम लोकेशन आहे सर. सी फेसिंग, स्पेशियस, उत्तम डेकोरेशन. रेटच्या बाबतीत माहिती आहे ना सर, हिशोबाच्या बाबतीत मी किती पक्की येते. पर गौरी जी, उन्हें तो ऐसा लगेगा ना कि हमने आपको सपोर्ट नहीं किया और आपकी नौकरी छूट गई. नाही, ते असं काहीच विचार करणार नाही याचे. कारण त्यांचं आणि माझं बोलणं झालं. खूप खुश होते बाबा. मला म्हणाले की आता सगळं विसरून होणाऱ्या बाळाकडे लक्ष दे. मीच तुला सांगणार होते की तू तिकडे राहा ना आमच्या खोलीत. काय? आई आणि बाबांनी वेगवेगळ्या खोलीत राहणं ईशाला आवडणार नाही. बरोबर नाही ईशा? हे फालतू फॅमिली गेम्स खेळायला मला वेळ नाहीये आणि इंटरेस्टही नाही. कळलं? तूच आहेस ना मांजर? हा, आधी तू आमच्या अजिंक्यांना बोका बोका केलंस, दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस, पण या सगळ्याच्या मागे तूच आहेस. मी म्हणजे तुझं नाम आमच्या अजिंक्यांचं सुरू आहे. तुला कोणी सांगितलंय नुसतं वरवर दाखवायचं की काय नाही? पण आतनं काय, आतनं तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता, हे खरं आहे का नाही? घेतलीच गाडी? रेवती, गाडी आली आपली. बाबा आली बाय, गाडी आली. काय? ही पाकिल्ली. अरे वा वा वा. मी तर हिला बावळटच समजत होतो, पण आता ह्याच हातावर तर आपला संसार उभा आहे. कर्तव्याचा कठोर हात आहे, आधार देणारा. आपण एकमेकांचे हात कधीच सोडायला नको. अजिबात नाही सोडायचं.